महात्मा ज्योतिबा फुलेंचा मृत्यू झाला आणि फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब नावाचा नवा सूर्य या देशासाठी उगवला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण ज्यावेळी वर्तुळ काढतोय त्यावेळी आपण वर्तुळ प्रथम काढत नाही तर त्याचा केंद्रबिंदू धरतोय आणि नंतर वर्तुळ काढतोय. सर, हे कुठल्याही पुस्तकामध्ये मिळणार नाहीत, ही माझी वाक्य आहेत. पहिला सांगतो, वर्तुळ ज्यावेळी आपण काढतोय त्यावेळी वर्तुळाचा आपण वर्तुळ काढत नाही, त्याचा केंद्रबिंदू धरतोय. आणि म्हणून मला असं वाटतं या जगामध्ये, या देशामध्ये परिवर्तन करायचं होतं. म्हणून बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाला नाही, कर्नाटकात झाला नाही, इकडं गुजरातला झाला नाही, वर काश्मीरला झाला नाही, इकडं बंगालमध्ये झाला नाही, तर महू हे मध्य प्रदेशमधलं ठिकाण आहे आणि हे ठिकाण भारताच्या मध्यवर्ती आहे. म्हणजे मध्य प्रदेश हा भारताच्या मध्ये आहे आणि मध्ये परिवर्तन झालं की संपूर्ण जगामध्ये परिवर्तन होतं. हा निसर्गाचा सिद्धांत होता. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल मला इथं सांगणं गरजेचं वाटतं. मित्रहो, अतिशय लहान वयामध्ये भीमाई वारल्या. रामजी संकपाळ आणि आत्या मीराबाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांभाळ केला. बऱ्याच काही गोष्टी, कथा अतिशय विस्तृत आहेत. मी शॉर्टकट घेऊन जातो कारण बराच वेळ जाईल. 7 नोव्हेंबर 1900 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा येथल्या शाळेमध्ये प्रवेश केले. 7 नोव्हेंबर हा दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो आणि तो जगभर साजरा होतो. फक्त भारतात नाही तर जगभर साजरा होतो, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये होते त्यावेळी त्यांना विविध अस्पृश्यतेचे चटके बसले. एकदा इन्स्पेक्शन आलं होतं सर, आणि इन्स्पेक्शन आल्यानंतर त्या सरांनी प्रश्न केला शाळेमध्ये की बाबासाहेब, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहात, तर तुम्ही मला हे सांगा की या पृथ्वीपासून सगळ्यात दूर असणारा ग्रह कोणता? ते अतिशय छोटा बाबासाहेब म्हणाला, सर मला माफ करा, मला पृथ्वीपासून लांब असलेला ग्रह माहीत नाही, पण माझ्यापासून जो पाण्याचा माठ लांब आहे तो मला फार लांब वाटतो. म्हणजे इतकी वेदक घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. पाणी सुद्धा पाहायला मिळालं नाही. जिथं उंबऱ्याजवळ चप्पल ठेवलं जातं तिथं शिक्षण घ्यायला बाबासाहेबांना बसवलं. पण मला साथ अभिमान आहे मित्र, जो चपलाजवळ बसणारा बाबासाहेब आज या देशाचं संविधान लिहितो, या जगामध्ये 1 नंबर होतो, या देशाचा क्रांती सूर्य होतो, ज्ञानाचा सूर्य होतो. हाच सर्वात मोठा गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. बाबासाहेब जसजसे मोठे होत गेले